जय भीम. मी श्रीपती ढोले, OSD पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबई, अर्थात पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान ऑनरेबल चेअरमन आनंदराज यशवंतराव आंबेडकर साहेब यांनी खास माझ्यासाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटीमध्ये हे पद निर्माण करून मला काम करण्याची संधी दिलेली आहे. आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचं हेड ऑफिस जरी फोर्ट येथील आनंद भवनात असलं तरी OSD कार्यालयाचं हेड ऑफिस मात्र नागसेन विद्यालय प्रभातनगर नांदेड हे साहेबांनी जाणीवपूर्वक निर्माण केलेलं आहे, जेणेकरून पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा OSD कार्यालयाचा चालणारा कारभार हा तिथून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करता आला पाहिजे. आणि त्याला अनुसरून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचं जे बाबासाहेबांनी उद्दिष्ट सांगितलेलं आहे की पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही आधुनिक भारताला आवश्यक असणारी नैतिक, बौद्धिक व सामाजिक लोकशाही प्रचलित करणारं शिक्षण देईल. आणि म्हणून ही सर्व प्रकारची लोकशाही संपूर्ण भारतामध्ये प्रस्थापित झाली पाहिजे या दृष्टीनं मी माझं ऑफिस हे कामाला लावलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने मग पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी अपेक्षा व्यक्त केली त्या अपेक्षेला अनुसरून आणखी कोण कोण काम करतं याचा शोध घेत असताना माझ्या हे लक्षात आलेलं आहे की महाराष्ट्र शासनसुद्धा हे शासनाच्या स्तरावर प्रयत्न करीत आहे. आणि हे माझ्या यावरून लक्षात आलं की काही म्हणजे शासनाने काढलेली प्रासंगिक परिपत्रकं मी जेव्हा बघतोय त्यामध्ये त्या विभागाचे जे प्रधान सचिव असतील किंवा पत्रक काढणारे अवर सचिव असतील, अपर सचिव असतील, त्यांनी मात्र बाबासाहेबांच्या या संविधानाच्या अनुषंगाने अतिशय समर्पक अशा प्रकारची त्यामध्ये शब्दरचना केलेली आहे. आणि विशेष करून म्हणजे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग या विभागाचे जे प्रधान सचिव आहेत माननीय हर्षदीप कांबळे साहेब यांच्या कार्यालयाकडून जेव्हा ही पत्रकं येतात त्या पत्रकामधली जी शब्दरचना आहे ही जर खरोखरच जशीच्या तशी अंमलात आणली तर आपल्याला महात्मा फुले, संत गाडगेबाबा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांना जी या देशामध्ये जातीविरहित समाजरचना निर्माण करायची होती ती समाजरचना निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आता जे माझ्या हातात एक परिपत्रक पडलेलं आहे हे समाज कल्याण विभागाच्या पुणे आयुक्तालयाकडून आलेलं पत्र आहे. आणि या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेद्वारे देशाला स्वातंत्र्य, समता व बंधुता या तत्वांच्या माध्यमातून भारतीय समाजामध्ये एकात्मता निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 46मध्ये समाजातील दुर्बल घटक व वंचितांबाबत राज्याची जबाबदारी अत्यंत दूरदर्शीपणाने व गांभीर्याने नमूद केलेली आहे. भारतीय राज्यघटनेतील या कलम 46मध्ये राज्य जनतेतील दुर्बल घटक आणि विशेषतः अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन विशेष काळजीपूर्वक करील आणि सामाजिक अन्याय व सर्व प्रकारचे शोषण यांपासून त्यांचे रक्षण करील. आता ही जी बाबासाहेबांनी केलेली या संविधानाच्या बाबतीतली कामगिरी आहे त्याचे या ठिकाणी हे कोटेशन देऊन या पत्रकाखाली म्हणजे ज्यांच्या सहीने हे पत्रक निघालेलं आहे ते म्हणजे आदरणीय दीपा मुंडे मॅडम, आयुक्त समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे
अर्थात मॅडमनी या ठिकाणी पुढे हे कोटेशन देऊन असं स्पष्ट केलेलं आहे की भारतीय राज्यघटनेतील या तत्त्वांच्या अनुषंगाने या घटकातील सामाजिक न्याय, आर्थिक व सामाजिक संरक्षण उपलब्ध करून देण्याबाबत राज्य सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. त्या अनुषंगाने अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती व वंचित दुर्बल घटकातील व्यक्तींच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येत आहेत. या सर्व कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी, तसेच जनतेत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने दरवर्षी 8 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह हा कार्यक्रम साजरा करण्याचे निर्देश शासनाने दिलेले आहेत. म्हणजे शासनाला सुद्धा असं वाटतं किंवा शासनाचे ते कर्तव्य आहे की या देशामध्ये सामाजिक समता ही निर्माण झाली पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने हा उपक्रम महाराष्ट्र शासन राबवते आहे. आणि हा जो सप्ताह आहे हा 7 दिवसाचा कार्यक्रम आहे. त्यामध्ये भारतीय संविधानाची उद्देशिका, प्रास्ताविका याची प्रत प्रत्येक कुटुंबास वितरित करणे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह या कार्यक्रमाचे उद्घाटन करणे व पत्रकार परिषदेचे आयोजन करणे, सामाजिक समता कार्यक्रमानिमित्त कार्यक्रमांची माहिती देणे, विभागातील सर्व महाविद्यालय, आश्रमशाळा, शासकीय वसतिगृह, निवासी शाळा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर तसेच सन 2026 हे वर्ष महाडच्या चौदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्यात येत असून त्यानिमित्ताने चौदार तळे महाड येथील सत्याग्रहासंबंधी व त्या अनुषंगाने मानवी हक्कांचे महत्त्व प्रतिपादन करणारे व्याख्यान, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा इत्यादीचे आयोजन करणे, संत गाडगेबाबा महाराज यांच्या 150व्या जयंतीनिमित्त संत गाडगे महाराज यांच्या कार्याचे महत्त्व प्रतिपादन करणारी वरीलप्रमाणे तसेच कार्यक्रम आयोजित करणे, त्यानंतर जिल्हा स्तरावर व विभागीय स्तरावर कार्यक्रमाचे आयोजन करून विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा लाभ प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना वाटप करणे, विभागामध्ये समतादूतांमार्फत ग्रामीण व शहरी भागात पथनाट्ये व लघुनाटिका याद्वारे सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांबाबत जनतेचे प्रबोधन करणे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांचे मार्फत प्रत्येक जिल्ह्यात मार्जिन मनी योजनेअंतर्गत कार्यशाळा आयोजित करणे, मार्जिन मनी योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची कार्यशाळा आयोजित करणे, सन 2026 हे वर्ष महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्ष असल्याने महात्मा ज्योतिबा फुले जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी करणे, महात्मा ज्योतिबा फुले यांचे सामाजिक कार्य याविषयी विविध स्तरावर कार्यक्रम घेण्यात यावे, प्रत्येक जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिकांचे जनजागृती शिबिर व नागरिकांचा मेळावा घेणे, तसेच प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सहकार्याने विभागातील सर्व शाळा, महाविद्यालय, आश्रमशाळा, शासकीय वसतिगृह, निवासी शाळा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करणे, त्याचप्रमाणे सर्व शासकीय कार्यालयांमध्ये स्वयंसेवी संस्थाच्या सहाय्याने जिल्ह्यातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी व अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमधून स्वच्छता अभियान राबवणे, सदर दिवशी विभागातील सर्व जिल्हा जात पडताळणी कार्यालयात प्रमाणपत्र प्रदान करणे, संविधान जागर हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. या सप्ताहामध्ये संविधान जागर या हेडखाली भारतीय संविधानाविषयी सर्वसाधारण माहिती देणे, जसे की संविधानाची निर्मिती, संविधान निर्मिती समिती, अनुच्छेद, विशेषतः मूलभूत अधिकार व मूलभूत कर्तव्य याविषयी व्याख्यान आयोजित करणे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण या कार्यालयात महिला मेळावा आयोजित करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी केलेल्या कार्याबद्दल माहिती देणारे व्याख्यान आयोजित करणे, प्रत्येक जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिकांचे जनजागृती शिबिर व नागरिकांचा मेळावा घेणे, तसेच प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सहकार्याने विभागातील सर्व शाळा, महाविद्यालय, आश्रमशाळा, शासकीय वसतिगृह, निवासी शाळा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करणे, सर्व शासकीय कार्यालयांमध्ये स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्याने जिल्ह्यातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी व अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यातून स्वच्छता अभियान
राबविणे, सदर दिवशी विभागातील सर्व जिल्हा जात पडताळणी कार्यालयात प्रमाणपत्र प्रदान करणे, सामाजिक न्याय विभागांतर्गत अधीनस्थ सर्व शासकीय कार्यालय, महाविद्यालय, निवासी शाळा, आश्रमशाळा येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन व इतर कार्यक्रम, व्याख्यान, चर्चासत्र इत्यादी सादर कार्यक्रमासंबंधी लोकप्रतिनिधींना निमंत्रित करणे. त्याचप्रमाणे जिल्हा स्तरावर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान मेळावा आयोजित करताना बाबासाहेबांनी शेतकऱ्यासाठी केलेल्या कार्याबद्दल माहिती सांगणारे व्याख्यान आयोजित करणे. तसेच महाडच्या चौदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष म्हणून 20 मार्च 2026 पासून साजरे करण्यात येत असून त्यानिमित्ताने चौदार तळे महाड येथील सत्याग्रहासंबंधी व त्या अनुषंगाने मानवी हक्कांचे महत्त्व प्रतिपादन करणारे व्याख्याने आयोजित करणे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे समारोप असा हा 7 दिवसाचा एक आठवड्याचा कार्यक्रम या ठिकाणी समाज कल्याण विभागाच्या पुणे आयुक्तालयाने जाहीर केलेला आहे. हा जो कार्यक्रम आहे विशेषतः इथे जो काही टार्गेट ग्रुप दिसतोय तो शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालय हे तर ठीक आहे. म्हणजे सरकारकडून जेव्हा एखादा आदेश येतो त्यावेळेला या कार्यालयांना त्या आदेशांचं पालन करणं हे गरजेचं असतंच. परंतु याशिवाय हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित या देशामध्ये जे काही परिवर्तन घडवून आणायचं आहे त्यासाठी आवश्यक असलेला हा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम केवळ सरकारी स्तरावरच राबवण्याचं आपण सर्वसामान्य माणसात जर सरकारवरच सोडून दिलं तर सरकारी यंत्रणा काय करेल की आलेल्या आदेशाचं पालन म्हणजे आपल्यावरचा आलेला जी काय जबाबदारी आहे ती दुसऱ्याकडे टोलून देऊन ते मोकळे होतील. तर यासाठी जनतेने स्वतः सहभाग घेतला पाहिजे आणि जनतेने प्रत्येकाने त्या ठिकाणी जाऊन आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी सहाय्यक समाज कल्याण आयुक्त यांची भेट घेऊन आणि त्यांना विचारलं पाहिजे की साहेब तुम्ही तर तुमच्या स्तरावर हा कार्यक्रम राबवतच आहात परंतु या देशाचे जागरूक नागरिक म्हणून आम्ही त्यामध्ये काय सहभाग नोंदवू शकतो. आणि तेव्हा म्हणजे ही जी सरकारी यंत्रणा आहे सरकारी यंत्रणेत असलेले जे अधिकारी आहेत त्यांनासुद्धा आनंद वाटेल की आपण जे कार्य करतो आहे त्या कार्याची नोंद ही जनता घेत आहे. आणि खरं म्हणजे कुणीही आईच्या पोटातून काही पूर्ण शिकून आलेलं नसतं. सरकारच्या समोरसुद्धा असे काही ठराविक असे काही चित्र नसतात. म्हणजे कुणाच्या तरी डोक्यात एखादी कल्पना येते आणि त्या कल्पनेला सरकारचं काम असतं ती कल्पना जर देशहिताची असेल, ती कल्पना जर समाजहिताची असेल, ती कल्पना जर देशाच्या जडणघडणीसाठी उपयोगात येणारी असेल तर सरकार त्यासाठी ते काम करणाऱ्याला स्वतंत्रपणे स्टेज उपलब्ध करून देऊ शकतं. सरकार ते देतं. परंतु आपण जाऊन विचारलं पाहिजे की बाबा याच्यामध्ये आम्ही काय करू शकतो, आमचा काय रोल आहे. आणि असं जर प्रत्येकाने ठरवलं तर मला 100% खात्री आहे की मला अनुभव आहे की ज्या वेळेला आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये हे साक्षरता अभियान आलं आणि वातावरण निर्मितीचा टप्पा हा माझ्याकडे होता. 80 कलाजथ्थे मी त्या ठिकाणी निर्माण केलेले होते आणि या कलाजथ्यांच्या मार्फत नांदेडमध्ये अशा प्रकारचा माहोल आम्ही तयार केलेला होता की साक्षरतेच्या गाण्यावरती म्हणजे कलेक्टर, SP, त्याच्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी ही शासकीय यंत्रणेत काम करणारी प्रशासनातली माणसं तर प्रभावित होऊन ती म्हणजे अक्षरशः त्या साक्षरतेच्या गाण्यावरती नाचायची. परंतु मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की त्यावेळचे शिक्षण मंत्री आणि जे कोणी मंत्री आमच्या जिल्ह्याला भेट देत होते ते अक्षरशः भारावून जायचे आणि अख्खी पब्लिक नाचायची. मला आजही आठवतो तो प्रसंग की गुरुद्वारामध्ये जो काही कार्यक्रम होता नांदेडच्या त्या गुरुद्वाऱ्यामधला जो हॉल आहे जवळपास 3,000 ते 4,000 लोक त्या ठिकाणी अक्षरशः अगदी तल्लीन होऊन साक्षरतेची गाणी गात होती. हा तर आपल्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. हा तर आपल्या देशाच्या जडणघडणीचा प्रश्न आहे.
आज म्हणजे आरक्षणाच्या बाबतीत किंवा अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती यांना जे काही विशेष सवलती दिलेल्या आहेत त्याच्या बाबतीत लोकांच्या मनामध्ये विष पेरण्याचं काम होत आहे. आणि म्हणून हे आरक्षण ही काही भीक नव्हे. आरक्षण ही काही म्हणजे हा काही आर्थिक सुधारण्याचा कार्यक्रम नाही आहे, तर ज्या समाजांना केवळ एका विशिष्ट जातीत जन्मल्यामुळे हजारो वर्ष त्यांना म्हणजे विकास करून घेण्याची संधीच नाकारली, त्यांना संधी देण्याचा हा प्रकार आहे. आणि म्हणून आरक्षण म्हणजे नेमकं काय आहे हे सुद्धा आपल्याला अगदी सामान्य माणसापर्यंत, विविध जाती धर्मांच्या लोकांना ते आपल्याला समजावून सांगावं लागणार आहे. आणि म्हणून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे लाभार्थी म्हणून आम्ही स्वतःहून हा पुढाकार घेतलेला आहे. सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब, विद्यमान चेअरमन पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबई यांच्या नेतृत्वाखाली हा एवढा मोठा राष्ट्रीय कार्यक्रम आम्ही हातात घेतलेला आहे. तेव्हा या कार्यक्रमामध्ये म्हणजे प्रत्येकाने सहभागी झालं पाहिजे. अगदी मजुरी करणारा माणूस असेल, म्हणजे कोणीही सामान्यातला सामान्य माणूससुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतो. आणि त्याच्यासाठी भारतीय राज्यघटनेनुसार आणि आपल्या सरकारने त्या सामान्य माणसाला स्वतःचं कल्याण करून घेण्यासाठी काय योजना आखलेल्या आहेत त्याची माहिती त्यांनी करून घेतली पाहिजे. ऑफिसमध्ये गेलं पाहिजे, बिनधास्त विचारलं पाहिजे की माझ्यासाठी हे कार्यालय काय करते. आणि मला खात्री आहे की तुम्हाला त्या ठिकाणी कार्यरत असलेले जे अधिकारी आहेत व्यवस्थित तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि तुमच्यासाठी, तुमच्या उद्धारासाठी असलेल्या योजनाही तुम्हाला सांगतील. आणि म्हणून ही लोक चळवळ झाली पाहिजे, ही मास मुवमेंट झाली पाहिजे, यासाठी आमचा प्रयत्न आहे. आणि त्यासाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचं एक भव्य दिव्य स्टेज आम्ही आम जनतेसाठी उपलब्ध करून देत आहोत. तेव्हा या कामामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं. जय भीम.